डोंबिवली पूर्वेचा स्टेशनचा रस्ता. सकाळी 9ची भयानक गर्दी. मुंबईत जाणारा फास्ट लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांची लोडे स्टेशनच्या दिशेने वेगाने चालत होते. या गजबजाटात रस्त्याच्या आणि फुटपाथ बरोबर मधल्या जागेत एका लहान मुलीची निळ्या रंगाची रबरी चप्पल पडली होती. चप्पलेचा अंगठ्याकडचा पट्टा तुटलेला होता आणि त्यावर एक छोटासा पिवळ्या रंगाची स्माइली होती. गेल्या 3 तास ती चप्पल तिथेच होती. शेकडो लोक त्या चप्पलेजवळून गेले. काहींचा बूट लागून ती चप्पल थोडी पुढे ढकलली गेली होती, पण कुणीही ती उचलून बाजूला ठेवण्याची तसदी घेतली नाही. या धावणाऱ्या शहरात 5 मिनिटाच्या ट्रेनसाठी धावणाऱ्या माणसांना एका हरवलेल्या चप्पलेकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. रस्त्याच्या कडेला असलेला गजानन जनरल स्टोअरचा मालक सदानंद आपल्या गल्ल्यावर बसून सकाळपासून हे दृश्य बघत होता. त्याने एकदा विचार केला की दुकानातून बाहेर जाऊन ती चप्पल कचरा कुंडीत टाकावी, पण ग्राहकांच्या गर्दीत त्याला गल्ल्यावरून उठायला वेळच मिळाला नाही. दुपारी 3 वाजले. उन्हाचा कडाका वाढला आणि स्टेशनवरची गर्दी बऱ्यापैकी ओसरली. तेवढ्यात एक 35-40 वर्षाचा माणूस सदानंदच्या दुकानासमोरून अत्यंत संत पावलांनी चालत आला. अंगात मळकट शर्ट, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर एका रात्रीत 10 वर्षांनी म्हातारा झाल्यासारखा भयंकर थकवा. त्याचे नाव मनोहर होते. मनोहर रस्त्यावर अत्यंत बारकाईने काहीतरी शोधत होता. त्याची नजर इकडे तिकडे फिरत होती आणि अचानक त्याने पाऊल जागीच थांबले. त्याची नजर फुटपाथजवळ पडलेल्या त्या निळ्या रंगाच्या रबरी चप्पलेकडे पडली. तो अत्यंत शांतपणे पुढे गेला. त्याने खाली वाकून ती धुळीने माखलेली आणि तुटलेली चप्पल स्वतःच्या हातात घेतली. सदानंद दुकानातून हे सगळं बघत होता. त्याला कुतूहल वाटले. तो गल्ल्यावरून उठून बाहेर आला. काय भाऊ, सकाळपासून पडलेली ती चप्पल तिथे कुणाची आहे? सदानंदने सहज विचारले. मनोहरने ती चप्पल अत्यंत काळजीपूर्वक स्वतःच्या शर्टाच्या टोकाने पुसली. त्याचे राकट हात भयंकर थरथरत होते. त्याचा चेहरा पूर्णपणे निस्तेज आणि कोरडा पडला होता. माझ्या पोरीची आहे, स्वराची, वय वर्षे 7. मनोहरचा आवाज एखाद्या खोल विहिरीतून आल्यासारखा भयंकर जड ऐकू आला. मग ती कुठे, गर्दीत हरवली की काय? सदानंदने काळजीने विचारले. मनोहरने सदानंदकडे पाहिले. त्याची नजर पूर्णपणे रिकामी होती. काल रात्री आम्ही गावाहून आलो होतो. रस्ता ओलांडताना एका भरधाव दुचाकीने तिला उडवलं. मनोहर अत्यंत संतपणे बोलत होता. तिला रात्रीच इथल्या KDMC हॉस्पिटलमध्ये नेले, पण खूप रक्त गेलं होतं तिचं. आज पहाटे तिने डोळे मिटले. सदानंदचे शब्द त्याच्या घशात अडकले. सकाळपासून तो त्या चप्पलेकडे एक कचरा म्हणून बघत होता. ती एका मृत मुलीची शेवटची खूण होती. मनोहर ती चप्पल दोन्ही हातात अत्यंत घट्ट धरून पुढे सांगत होता. गेला पूर्ण महिनाभर या निळ्या चप्पलेसाठी हट्ट करत होती ती. कालच गावातून निघताना जत्रेतून 60 रुपयानं घेतली होती मी तिच्यासाठी. फक्त 2 तास घातली तिने ही चप्पल. मगाशी पोलिसांनी तिचे रक्ताळे कपडे माझ्या हातात दिले, पण त्यात तिची आवडती चप्पल नव्हती, म्हणून मी इथे शोधायला आलो. मनोहरने अत्यंत खोल श्वास घेतला. एका बापाने स्वतःच्या मुलीसाठी घेतलेली ती 60 रुपयांची साधी रबरी चप्पल आता त्या बापाच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान आणि शेवटची संपत्ती बनली होती. त्याने सदानंद समोर हात जोडले. स्वतःच्या छातीशी ती निळी चप्पल अत्यंत घट्ट कवटाळली आणि तो पुन्हा त्या रखरखत्या उन्हात हॉस्पिटलच्या शवागाराच्या दिशेने अत्यंत जड पावलाने चालू लागला. सदानंद रस्त्याच्या कडेला सुन्न होऊन उभा राहिला. फुटपाथवरून माणसांची गर्दी पुन्हा वेग चालू लागली होती. कुणालाही या धावत्या जगात एका हरवलेल्या चप्पलेची आणि एका उद्ध्वस्त झालेल्या बापाची कोणतीही पर्वा नव्हती. सदानंदची नजर मात्र त्या रस्त्यावरच्या त्या रिकाम्या जागेशी खिळून राहिली. तिथे काही वेळापूर्वी एका बापाचे संपूर्ण जग धुळीला पडून गेले होते. कितीतरी वेळा आपण नंतर करू, नंतर बघू असं म्हणतो, पण प्रत्येक वेळा त्या क्षणांची किंमत आहे. उद्याची वाट पाहता पाहता आपण आजचे क्षण जगायचे विसरतो. नंतर करू असं म्हणताना हे विसरू नका की काही गोष्टींना नंतर उरतच नाही. वेळेची आणि माणसांची किंमत ती असतानाच करा. मित्रांनो, ही कथा केवळ एक गोष्ट नाही तर आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमची पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.